नमस्कार. एकतर मी खूप वर्षांनी सोलापूरला आलो आहे आणि मला खूप बरं वाटतंय की मी ह्या निमित्तानं सोलापूरला आलो. एक्सलन्सचे आणि माझे संबंध पण आता बरेच जुने झालेत असं म्हणायला हरकत नाही. इतके दिवस आम्ही एकत्र आहोत. नेहमी जे मला प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला त्रास न देता त्या प्रश्नांची मी डायरेक्ट उत्तरच तुम्हाला देतो. त्यातला अर्थातच पहिला प्रश्न हा असतो की एक्सलन्स आणि तुम्ही कसे काय आलात किंवा तुम्ही कसे काय ह्याचं ब्रँड अँबॅसेडर तुम्ही कसे काय हो म्हणालात वगैरे वगैरे. आता डॉक्टरांनी त्याचा थोडासा उल्लेख केला कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी खूप काम नाही करत, परंतु मला असं माझी ठाम समजूत आहे की ज्याच्यामध्ये मला बरं वाटेल, ज्याच्यामध्ये मला चांगलं वाटेल अशा पद्धतीचं काम करावं. मग तो सिनेमा असेल, नाटक असेल किंवा आमच्या NGOचं काम असेल, कुठलंही असेल. कुठल्याही ह्याचा ब्रँड अँबॅसेडर होताना किंवा जाहिरात करताना सुद्धा हे मी नक्की पाळतो. मला का माहिती नाही पण मला खूप नेहमी बिअरच्या जाहिराती करायला फोन येतात. मी काय दारुडा दिसतो का काय दिसतो मला माहिती नाही. खरं तर मी आयुष्यात एकही थेंब प्यालेला नाही, परंतु मला सारख्या बिअरच्या जाहिराती करायला फोन येतात आणि मी कधीही करत नाही कारण मी करणार नाही मी कुठल्याही दारूची किंवा सिगारेटची जाहिरात कधीच. पण जेव्हा हे प्रोजेक्ट आलं, जेव्हा त्यांनी विचारलं की असं असं हे आहे प्रपोजल आलं, त्यावेळेला नेहमीप्रमाणे मी माहिती गोळा करायला सुरुवात केली की ही कंपनी काय आहे, यातली माणसं कोण आहेत, काय 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 वगैरे वगैरे वगैरे. आणि माझे जे मॅनेजर आहेत त्यांनी इनिशियल माहिती काढली, ती मला इंटरेस्टिंग वाटली. मग मी स्वतः त्याच्याबद्दल आणखीन माहिती गोळा करायला सुरुवात केली. आणि काय आहे की बिल्डर असो किंवा रिअल इस्टेट हा जो प्रकार आहे तो फार लपू शकत नाही पटकन. ज्या पद्धतीने त्यांनी प्रोजेक्ट्स केले, आत्ताच ते सांगत होते तसं सोलापूरमध्ये 10 प्रोजेक्ट्स सक्सेसफुली पूर्ण करून लोकांना त्यांनी हँडओव्हर केलेले आहेत ते प्लॉट्स आणि त्याची एकही तक्रार आत्तापर्यंत नाही. तर अशा पद्धतीचं रेकॉर्ड होतच. परंतु त्याही पलीकडे जाऊन ही जी माणसं आहेत ती मला फार भावली. हे मला अत्यंत या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. आता डॉक्टर म्हणाले तसा की हा शेतकऱ्याचा मुलगा, त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये PhD केली दिल्लीला जाऊन. ते आले, त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. आणि तुम्ही युजली बघितलं असेल मोठमोठ्या कंपन्या असतील त्यांचे काय CSR किंवा त्यांचं जे काही सोशल वर्क असेल तर त्या आधी कंपन्या होतात, त्या मोठ्या होतात, त्यांचं काय म्हणूया त्याच्यात की त्यांना जास्त फायदा वगैरे व्हायला लागतो आणि मग ते विचार करायला लागतात की आपण काही काम करायला लागूया सामाजिक क्षेत्रामध्ये. ह्यांच्या बाबतीत एक्झॅक्टली उलट झालं. त्यांना असं वाटलं की आपण एक काहीतरी सामाजिक कार्य करावं आणि त्याच्यासाठी एक NGO आपण सुरू करावी. ध्यास नावाची NGO त्यांनी सुरू केली. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की ह्याला जे फंडिंग पाहिजे ते आपणच उभं करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक उद्योग सुरू केला. ते उद्योजक झाले. हा जो विचार आहे हा फार महत्वाचा विचार आहे आणि ह्याची जरूर नोंद घेतली पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं की आपल्याला काहीतरी सामाजिक कार्य करायचं आहे, त्याला लागणारा पैसा जो आहे तो मिळवण्यासाठी आपण एक उद्योग सुरू करूया. आणि उद्योग ह्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या सगळ्यांचंच भलं व्हायला पाहिजे. मग त्याचे जे डिरेक्टर्स असतील, एम्प्लॉईज असतील, जे ग्राहक असेल, या सगळ्यांचंच एक ते जसं म्हणतात ज्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे एक्सलन्सचं सेलिब्रेशन. तर हे महत्वाचं आहेच. परंतु भारतासारख्या शहरामध्ये फार मुठभर लोकांचं सेलिब्रेशन आणि पोतभर लोकांचं सेलिब्रेशन नाही किंवा त्यांनी दुःखात असणं हे आपण बघत आलोय वर्षानुवर्ष. परंतु त्या पोतभर ज्यांच्याकडे सेलिब्रेट करायला फार नाही अशा लोकांचा विचार सुद्धा करणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि कुठल्याही उद्योग करताना त्याला जी किनार लागते त्याला एक जे टोक लागतं ते मला वाटतं ह्या विचारामुळे आहे, ते या व्हॅल्यूजमुळे आहे. आणि हे सगळं कळल्यामुळे मी एक्सलन्सशी निगडीत आहे गेली काही वर्ष. आणि त्याच्यामुळे मला फार हे बोलताना माझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलतोय असं नेहमी वाटतं, असं वाटत राहतं.
जे इनोव्हेशन आहे त्यांच्या विचारांमध्ये, त्यांचे जे काही प्लॉटिंगचे ते वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतात त्याच्यामध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर आता जो हा झेन गार्डनचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ही कम्प्लिटली वेगळी थीम ते घेऊन आले की आपला कमी पावसाचा प्रदेश आहे, तर भरपूर पाणी घालून तिथे लॉन्स उभी करून आणि हे करण्यापेक्षा सुद्धा सँड, वाळू, दगड ह्याचा वापर करून त्यातनं एक सौंदर्य कसं आणता येईल, हा एक वेगळा विचार ह्याच्यामध्ये. सौंदर्य काय फक्त हिरवाईतच असतं असतला भाग नाहीये, ह्या गोष्टीतनं सुद्धा एक सौंदर्य होऊ शकतं. आपल्या चंदीगडचं रॉक गार्डन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नुकतंच ते फार प्रसिद्धी पावलं. तर अशा पद्धतीने विचार करणं आणि सातत्याने काही क्वालिटी लोकांना देणं, फ्युचरचा विचार करणं. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला कुठलेही प्रोजेक्ट करताना, एस्पेशली प्लॉटिंग मधलं प्रोजेक्ट करताना एक विचार करून चालत नाही की काय बाबा की लोकांनी इथे येऊन बंगला बांधावा आणि राहावा, ओके, एक भाग झाला. परंतु इन्व्हेस्टमेंट कधीच कुणी फक्त आपल्यासाठी करत नाही, ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी करतं. तर त्याला इन्व्हेस्टमेंट त्या अर्थाने म्हणणं हे योग्य ठरतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं ह्याच्यामध्ये अम्युनिटीज आहेत, ज्या पद्धतीचं ह्याचं सौंदर्य आहे, त्या सगळ्याचा विचार करता, याचं लोकेशन आहे एअरपोर्टच्या जवळ, त्या सगळ्याचा विचार करता ही एक उत्तम इन्व्हेस्टमेंट पुढच्या पिढ्यांसाठी असणार आहे. जर तुम्हाला तिथे तुमचं घर बांधून राहायचं असेल तर आहेच आहे तिथे चांगल्या सुखसोयी म्हणा किंवा कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा इतर गोष्टी असतील त्या अम्युनिटीज. तर असा एक सर्वांगीण विचार करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. डॉक्टर नेहमी उल्लेख करतात अब्दुल कलामांचा. त्यांचं एक भाषण त्यांनी ऐकलं आणि तेव्हा ते नोकरी करत होते आणि त्यातनं त्यांनी प्रेरणा घेतली की नाही अरे हा माणूस काहीतरी फार पुढच्या भविष्याबद्दल बोलतोय भारताच्या आणि त्याच्यामध्ये आपलं एक कॉन्ट्रीब्युशन असावं. तर भाषणं आपण खूप लोक ऐकतो, काही वेळेला आपल्या उद्योगासाठी ऐकतो की दुसऱ्या दिवशीच्या पेपरात लिहायचं असतं म्हणून, परंतु फार कमी वेळेला त्या भाषणांमधनं प्रेरणा घेऊन काहीतरी करणं हे करणारी लोक असतात आणि तशी ही एक्सलन्स मधली लोक आहेत, तसे डॉक्टर आहेत. आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय उत्तम अशा पद्धतीचं एक नवीन 11वं प्रोजेक्ट एक्सलन्सचं सोलापूरमध्ये लॉन्च होत आहे आज आणि त्याचा भरभरून फायदा हा सोलापूरकरांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. जे इथे राहत आहेत त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सोलापूरमध्ये राहण्यासाठीचं आणखीन एक कारण, कारण आता आपण बघतोय की पुढच्या पिढ्या ह्या मोठ्या शहरांकडे जाण्याचा त्यांचा ओढा आहे, तर त्यांना इथे बांधून ठेवणारी जी एक त्यांची जमीन हवी, तो एक आपला जमिनीचा तुकडा मला असं वाटतं की सोलापूरकरांना मिळण्याची फार सुवर्ण संधी आहे आणि त्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे असं मला फार मनापासून वाटतं.